नमस्कार मंडळी, उद्धव ठाकरेंना आता पश्चाताप होत आहे। एकनाथ शिंदेंना त्यावेळेसच आकलून दिला असतं तर ही गद्दारीची वेळ आली नसती आणि शिवसेना फुटली नसती। आता पश्चाताप होतोय असं उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितलं आहे। मित्रांनो, सविस्तर बातमी आपण जाणून घेऊया। व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। शिवसेनेतील सर्वात मोठ्या बंडानं 2022 मध्ये संपूर्ण महाराष्ट्र हादरला। एकनाथ शिंदेने 40 आमदारांसह उद्धव ठाकरेंची साथ सोडत भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली। या बंडानंतर उद्धव ठाकरेंवर शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गमावण्याची वेळ देखील आली। त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल या चिन्हासह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागले। शिवसेनेतील बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी सर्वात मोठं विधान केलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ठाण्यातील एका कार्यक्रमात पक्षफुटीवर पहिल्यांदाच पश्चातापाची भावना व्यक्त केली। ते म्हणाले, शिवसेनेचे उपनेते ठाण्याचे माजी महापौर दिवंगत अनंत तरे यांचं ऐकायला हवं होतं। त्याच वेळेस ऐकलं असतं तर शिवसेना फुटली नसती। आता पश्चाताप असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। ठाकरे म्हणाले, आता त्यांना पदं मिळाली आहेत, पण ज्यावेळेस त्यांचा वापर संपेल तेव्हा त्यांना कचरा कुंडीत फेकून देण्यात येईल, तेव्हा मग कपाळावर हात बडवत तुम्हाला ते याच ठाण्यात दिसतील। अनंत तरेंचं तेव्हाच ऐकलं असतं तर आता मला पश्चाताप होतोय। तेव्हा तरेचं ऐकलं असतं तर शहांसमोर हंबरडा फोडणारे बघायला मिळाले नसते। अशी टीकेची तोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर उद्धव ठाकरे यांनी डागली। शिवसेनेचे नेते अनंत तरे यांच्या आयुष्यावर योगेश कोळी यांनी लिहिलेल्या अनंत आकाश पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते। शिवसेनेतील एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अनंत तरे यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। या व्हिडिओत तरेंनी शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवलं होतं। त्यावेळी तरेंनी शिंदेंना आवरा असं उद्धवजींना सांगितल्याचं म्हटलं होतं। तसंच शिंदेंना आवरलं गेलं नाही तर हा दुसरा नारायण राणे होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती। ठाकरे म्हणाले, मला पश्चाताप आता होत आहे। तेव्हा तरेंचं ऐकलं असतं तर अमित शहा समोर वाचवा म्हणून घालीन लोटांगण घालणारे दिसले नसते। भाजपने जेव्हा 2014ला अचानक साथ सोडली तेव्हा अनंत तरे हे ऐकायला तयार नव्हते। त्यांनी अपक्ष उमेदवारी भरली होती। मी त्यांना त्यावेळीच मातोश्रीवर बोलावून भाजप आपल्याला संपवायला निघालाय, आधी त्यांना रोखू मग आपण पुढे जाऊ असं सांगितलं होतं। पण तेव्हा तरे यांनी मला हा माणूस पुढे गद्दारी करणार असं सांगितलं होतं आणि पुढे तेच झालं अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे। तेव्हाचे ठाणे हे आनंद देणारे ठाणे होते, आताचे ठाणे कंट्रक्टरचे ठाणे झाले आहेत। पण निष्ठेचे मुखवटे घातलेले लोक आपल्या बाजूला बसतात अशी जहाल टीका देखील ठाकरे यांनी केली। तसेच त्यांनी आपल्या भाषणात आपल्या आनंद तरेसारखे राजहंस असते तर कावळे फडफडले नसते असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळेस लगावला आहे। अनंत तरे यांनी ज्यावेळी माझी नाराजी उद्धवजीवर नसून एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने काम करत आहेत त्यांना पाहून मी उद्धवजींना सांगितलंय की याला आवरा, या शिंदेला आवरा नाही तर हा दुसरा नारायण राणे होईल। हा फक्त आपले निवडतो बाकी सगळ्यांना कामाला लावत असल्याची उद्विग्न भावना तरे यांनी व्यक्त केली होती। तर मित्रांनो, यावर आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।